अलगरवाडी बायपासवर भीषण तिहेरी अपघात, पती पत्नीसह 17 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, दोघे जण गंभीर जखमी। नमस्कार, आपण पाहताय सेवा न्यूज लातूर। लातूर जिल्ह्यातील चाकूर शहराजवळील अलगरवाडी पाटीजवळ शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाला। आयशर टेम्पो, कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या या भीषण अपघातात पती पत्नीसह 17 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नांदेडहून लातूरच्या दिशेने येणाऱ्या MP09GH 1020 क्रमांकाच्या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या MH24BA 8409 क्रमांकाच्या मोटरसायकलला तसेच MH24BR 7121 क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलचा चक्काचूर झाला। या अपघातात मोटरसायकलवरील जनार्दन काळबा एनगे वय 60 वर्ष आणि त्यांच्या पत्नी सविता जनार्दन एनगे राहणार तेलगाव तालुका अहमदपूर यांचा जागीच मृत्यू झाला। मृत दाम्पत्य नागेशवाडी येथे धोंडे जेवणाचा कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे परतत असताना हा दुर्दैवी अपघात झाला। दरम्यान लातूरहून शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या कारमधील श्रेयस सचिन वाघमारे वय 17 वर्ष याचाही जागीच मृत्यू झालाय, तर कारमधील अन्य 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर आयशर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिसांनी मदत पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य राबवले। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। या भीषण अपघातामुळे काही काळ लातूर नांदेड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। सेवा न्यूज लातूरसाठी मुख्य संपादक सुनील जाधव, चाकूर, लातूर।